नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर कुलदीप मोहाडीकर, प्राचार्य, महिला महाविद्यालय, जोग चौक, अमरावती. गणेश श्रीकृष्ण खापर्डे उर्फ दादासाहेब खापर्डे यांचा आज स्मृती दिन आहे. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1854 रोजी वऱ्हाडातील इंग्रोली येथे झाला. त्यांचे वडील श्रीकृष्ण खापर्डे हे सरकारी नोकरीत होते. दादासाहेबांनी संस्कृत आणि इंग्रजी साहित्याचा अभ्यास करून 1884 मध्ये LLB पदवी मिळवली. 1885 ते 1890 पर्यंत ते वऱ्हाडात म्युनिसिपल व असिस्टंट कमिशनर म्हणून सरकारी नोकरीत होते. लोकमान्य टिळकांचे ते निकटवर्तीय बनले. राजकारणाच्या ओढीने 1890 मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन अमरावती येथे त्यांनी स्वतंत्र वकिली सुरू केली. वकिली करताना त्यांनी अनेक राजकीय खटले लढवले. 1897च्या अमरावती काँग्रेस अधिवेशनाच्या स्वागत समितीचे ते अध्यक्ष होते. 1906 मध्ये टिळकांसोबत कलकत्ता काँग्रेसच्या शिवाजी महोत्सवात सहभागी झाले. ते काँग्रेसमध्ये लाल बाल पाल या जहाल गटाचे खंदे समर्थक होते. टिळकांचे सर्वात विश्वासू सहकारीमधून मध्य प्रांत वऱ्हाडात त्यांचा प्रचंड प्रभाव होता. त्यामुळे त्यांना नवाब ऑफ बेरार म्हटले जायचे. 1908 मध्ये टिळकांना 6 वर्षाची शिक्षा झाल्यावर त्यांचा प्रिव्ही काउन्सिलमधील अपिलासाठी दादासाहेब 1908 ते 1910 दरम्यान इंग्लंडला गेले. तेथे ते इंग्लंडमधील इंडिया हाऊस व बिपिनचंद्र पाल यांच्याशी संबंधित असलेले ब्रिटिश गुप्तचर अहवाल सांगतात. 1916 मध्ये टिळकांनी स्थापन केलेल्या होम रूल लीगचे ते संस्थापक सदस्य होते. व्हॉइसरॉय लॉर्ड चेम्सफर्डकडे घटनात्मक सुधारणांसाठी गेलेल्या काँग्रेस शिष्टमंडळात ते वासुकाका जोशींसोबत होते. 1919 ते 1920 मध्ये होम रूल लीगच्या शिष्टमंडळासह संयुक्त संसदीय समितीकडे जाण्यासाठी पुन्हा इंग्लंडला गेले. 7 महिन्याच्या वास्तव दरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे केली. त्यांच्या विनोदी वक्तृत्व शैली व हजरजबाबीपणामुळे इंग्लंडमधील वृत्तपत्रांनी त्यांना भारतीय मार्क ट्वेन म्हटले. 1905 मध्ये मुंबईत भरलेल्या पहिल्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. साहित्य, नाटक व कला क्षेत्रातही त्यांना रस होता. दादासाहेब हे शिर्डीच्या साईबाबा आणि संत गजानन महाराज यांचे निस्सिम भक्त होते. त्यांनी 1910 ते 1918 या काळात लिहिलेली शिर्डी डायरी साई भक्तांसाठी महत्त्वाचा दस्तऐवज. धन्यवाद.